नसतं का हेच कपडे घालायचे, शॉर्ट्स नाही घालायचे. जर फिरायला जायचं असेल तर लगेच परमिशन भेटत नाही बिकॉज मुलींना आम्हाला काम नका सांगत आहो, तुम्ही स्वतःचे काम करत जा. वुमेन्स को एम्पावर करने की जरूरत नहीं है. गाइस, मैंने वीडियो किया है जिसके अंदर वुमेन से स्पेशल वीडियो है जिसमें हमने बात किया है 3 क्वेश्चन किए सब लोगों को. अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो प्लीज सब्सक्राइब करना. थैंक यू सो मच. वुमेन्स को एम्पावर करने की जरूरत नहीं है, वुमेन्स खुद एम्पावर्ड हैं. बट यस, जैसे कहते हैं कि बिहाइंड एवरी सक्सेसफुल मैन देयर इज अ वुमेन, सो बिहाइंड एवरी सक्सेसफुल वुमेन देयर इज अ मैन, इज अ फादर, मे बी अ हस्बैंड, अ सन. तो वी आर a synergy, we can create this energy together. फ्रीडम. फिरायला जायचं असेल तर लगेच परमिशन भेटत नाही बिकॉज यू आर गर्ल्स. दॅट्स वाय. ट्रू. इसला जेवढी फ्रीडम असते तेवढी मुलीला नसते. लेट यायला देत नाही. इट्स लाइक वर्किंग एरिया में भी कहीं ना कहीं मैन और वुमन में डिफरेंस होता है. सेफ्टी का भी प्रॉब्लम है एंड देयर आर फ्यू मोर. पर हमारी सोसाइटी इम्प्रूव कर रही है डे बाय डे एंड आई बिलीव एक दिन सबका सब सॉर्ट हो जाएगा. सही है. सेफ्टी का प्रॉब्लम होता है. सेफ्टी कमी है. I need to think over it. मुझे ऐसा लगता नहीं कि आपको ऐसी प्रॉब्लम्स रह गए हैं. Only thing yes with that if there is some mindset of people जो मुझे हमको लगता है कि हमको बदलना चाहिए बस. लेकिन ये जनरेशन अब चेंज हो रही है. हमारे ख्याल से पहले हम सोचते थे कि देयर इज अ डिफरेंस बिटवीन गर्ल्स एंड बॉयज और वो कंपैरिजन हम करते थे. बट अभी धीरे धीरे लोगों की ये जो थॉट्स है, जो विचार है वो बदल रहे हैं. तो अभी वुमेन्स को खुद आगे बढ़ के आने की जरूरत है. संस्कृती वाईज त्यांनी पण जपलं पाहिजे. आता पण बालविवाह वगैरे होतात आणि रेपच्या केसेस तर आपल्या भागात जास्त. ते याच्यापासून सेफ राहायला पाहिजे. आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. मुलींना आम्हाला काम नका सांगत आहो, तुम्ही स्वतःचे काम करत जा. बाकी काही नाही ना. एज्युकेशन इम्पॉर्टंट. एज्युकेशन करायचं. कोणत्या भरोश्यावर आहे कोणताही मुलगा आज आहे खरंय. इंडिपेंडन्स हवी, स्वतःच्या आत्मविश्वास. या इंडिपेंडेंस आणि कॉन्फिडेंस. Arise, awake and stop not, and whatever you wish to achieve you can achieve. कभी रुकने नहीं है, रुक जाना नहीं. तू कहीं हार के कांटों पर चल के मिलेंगे साए बहार के. मुलींना वाटतं ते केलं पाहिजे. आपण स्टेज घेतला तरच आपल्याला पुढे काय घरच्यांची पण परमिशन भेटून बाहेर पण जाता येईल. लगन करायची घाई नहीं बिल्कुल. अपने आप को कॉन्फिडेंस समझो. जैसे आप दूसरों के लिए चीजें करते हो वैसे अपने लिए चीजें करो. जब आप अपने लिए चीज करते हो गर्ल्स रिग्रेट करते हैं मोस्टली, बट नो, जैसे आप सबके लिए करते हो वैसे आप भी डिजर्व करते हो वो चीजें. तो अपने लिए चीजें करना स्टार्ट करो. एज्युकेशन कडे लक्ष द्या. बाकी काय नाही, सोडून द्या. एक स्टेजवर फॅमिली बोलते की या तुला लग्न करायला पाहिजे टाईप. बट आपल्याला ना एज्युकेशनवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. लोक काय बोलतात आणि समाज सोसायटी काय बोलतात इग्नोर करायचं. सगळे आपले मित्र वगैरे सगळ्यांना समजून घेता आलं पाहिजे. बॉईज साठी हा मेसेज आहे की गर्ल्सला ना गर्ल्स सारखंच ट्रीट करायचं. यु नो भाई बडी टाइप्स. रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट. या नो मीन्स नो. हा, आत्मविश्वास असायला पाहिजे मुलींमध्ये. हा, कॉन्फिडन्स इज मस्ट. ओके. सहनशीलता. कॉन्फिडन्स पाहिजे आणि सगळ्या गोष्टीमध्ये पुढे पाहिजे. म्हणजे पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. तिला बढावा देईल, तिला असं काही जॉब तिला सपोर्ट करेल. इंडिपेंडेंट. हर एक गर्ल को इंडिपेंडेंट होना ही चाहिए. वो बहुत जरूरी है. अगर आप कहते हो ना कि सोसाइटी में इक्वलनेस आना चाहिए तो व्हाई बॉयज ओनली अर्न, गर्ल मस्ट अर्न. तो एक कॉन्फिडेंस बिल्डअप जो है वो वुमेन्स में होना चाहिए कि वो कर सकते हैं, वो जो सोचते हैं वो कर सकते हैं. थैंक यू सो मच.